नमस्कार. आज आपण बाप्पाच्या प्रसादासाठी घरातील अगदी मोजक्या 3 साहित्यापासून चविष्ट असा मोदक तयार करणार आहोत. विशेष म्हणजे हा मोदक 15 दिवसासाठी आपण छान असा स्टोरही करून ठेवू शकतो. इतका छान व इतका सॉफ्ट असा हा मोदक तयार होतो. एकदम सॉफ्ट व एकदम खुसखुशीत असा हा मोदक तयार झालेला आहे. चला तर आता आपण हा मोदक कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. इथे मी एक खोलगट जाडबुडाची अशी कढई घेतलेली आहे. जाडबुडाची व खोलगट कढई घेतल्यामुळे रवा हा आपला भाजताना खाली भांड्याला लागतही नाही व करपतही नाही. छान असा रवा एकसारखा भाजला जातो. ह्यामध्ये आता आपण 1 वाटी तूप ऍड करून घेणार आहोत. इथे मी मोठा 1 टेबलस्पून तूप साईडला ठेवणार आहे. हे तूप आपल्याला शेवटी लागणार आहे. तूप आपल्या इथे छान गरम होत आलेलं आहे. ज्या वाटीने मी तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी 2 वाटी रवा घेत आहे. हा रवा मी 0 नंबरचा घेतलेला आहे. ज्या रव्याचा आपण शिरा करतो तोच रवा इथे वापरलेला आहे. ह्यातला आपण थोडासा रवा तुपामध्ये ऍड करणार आहोत. रवा पटकन फुलून वरती आला म्हणजे समजा तूप छान गरम झालेले आहे. ह्यामध्ये आता आपण 2 वाटी रवा ऍड करून घेणार आहोत. इथे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे. मिडियम गॅसवरतीच हा रवा आपल्याला सतत हलवत राहायचा आहे. रवा सतत हलवत राहिल्यामुळे तो एकसारखा भाजला जातो व भांड्याला चिटकणारही नाही. रवा भाजताना सतत आपण असा हा हलवत राहायचा आहे. इथे जर रवा तुम्ही न हलवता असाच कढईमध्ये ठेवला तो तर खाली चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळेच इथे मी कढई ही जाडबुडाची घेतलेली आहे. कढई ही जाडबुडाची असल्यामुळे रवा चिटकण्याची शक्यता कमीत कमी असते. इथे 5 मिनिटामध्ये तुम्ही बघू शकता रव्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे. हा रवा आपण जास्त कलर बदलेपर्यंत न भाजता हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे रव्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे. रवा जर जास्त भाजला गेला तर पाक आतपर्यंत मुरत नाही. त्यासाठी इथे रवा कमीत कमी भाजून घ्यायचा. त्यानंतर ह्यामध्ये मी 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट ऍड करून घेत आहे. तुम्ही ओले खोबरे ऍड केले तरी चालेल. डेसिकेटेड कोकोनटचा वापर केल्यामुळे हे मोदक 15 दिवस आरामात टिकतात. 8 ते 10 दिवस तुम्ही बाहेर ठेवू शकता व बाकी नंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तरी चालतील. इथे आता हे सुका नारळही व्यवस्थित रव्याबरोबर भाजला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता. इथे आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत व हे सारण आपण एका आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. रवा मी एका प्लेटमध्ये काढून हलकासा थंड करून घेत आहे. त्याच वाटीने इथे मी 1.5 वाटी साखर घेत आहे. 1.5 वाटी साखरेसाठी इथे आपण पाऊण वाटी पाणी ऍड करून घेणार आहोत किंवा साखर भिजेल इतपत ह्यामध्ये आपण पाणी ऍड करून घ्यायचे आहे. इथे आपण ही साखर व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत. ही साखर 2 ते 3 मिनिटांमध्ये पटकन विरघळली जाते. साखर विरघळल्यानंतर हा पाक बनण्यासाठी आपल्याला अगदी 3 ते 4 मिनिटाचा वेळ लागत आहे. साखर विरघळल्यानंतर इथे आपण गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करून घेतलेली आहे. मी हा पाक 4 ते 5 मिनिट छान शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर 2 बोटाच्या मध्ये घेऊन अशी छान तार येते का बघत आहे. तार इथे आपली व्यवस्थित पकडत आहे म्हणजेच आपला 1 तारी पाक तयार झालेला आहे. दुसरी पद्धत पाक चेक करण्याची म्हणजे चम्मचमध्ये असा पाक घेऊन आपण ह्याचे ड्रॉप पाकामध्ये ऍड करणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे शेवटचा ड्रॉप हा असा तार पकडत असेल किंवा ताणल्यासारखा दिसत असेल म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. ह्यामध्येच आता आपण 1 टेबलस्पून तूप ऍड करून घेणार आहोत. तूप ऍड केल्यामुळे पाक बनण्याची प्रोसेस आपली स्टॉप होते व आहे असा लिक्विड पाक आपला राहतो. त्याचनंतर ह्यामध्ये मी 1/2 टीस्पून वेलची पावडर ऍड करून घेतलेली आहे व त्यानंतर भाजलेला रवा ऍड करून हे सारण व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे आहे. रवा पाकामध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर हा रवा आपण 1 ते 2 तासासाठी झाकण लावून साईडला ठेवणार आहोत. 2 तास इथे मी रवा साईडला ठेवलेला आहे व मध्ये मध्ये 1 ते 2 वेळेस हा रवा छान असा मिक्स करून घेतलेला आहे. इथे आपले हे सारण छान असे कोरडे झालेले आहे म्हणजेच ह्या सारणाचे आता आपण मोदक तयार करून घेऊ शकतो. डेकोरेशन करण्यासाठी इथे मी पिस्त्याचे काप व बदामाचे काप घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. इथे मी मोदक मोल्ड घेतलेला आहे. त्यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप व बदामाचे काप ऍड करून घेणार आहोत. त्यावरती आपण रव्याचे सारण ऍड करून घेणार आहोत व हा रवा आपण व्यवस्थित असा प्रेस करून घेणार आहोत. व्यवस्थित प्रेस करून घेतल्यामुळे मोदकांना आकार छान येत आहे. तुम्ही बघू शकता अगदी सुरेख असा मोदक तयार झालेला आहे. ह्याच पद्धतीने आता आपण बाकीचेही मोदक तयार करून घेणार आहोत. इथे मी दुसरा मोदक घेतलेला आहे. तोही मोदक व्यवस्थित असा प्रेस करून घेतलेला आहे. दुसरा मोदकही आपला व्यवस्थित असा तयार झालेला आहे. इथे मी बाकीचे सर्व मोदक असे तयार करून घेतलेले आहेत. इथे आपले मोदक व्यवस्थित असे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सुरेख असे मोदक तयार होतात. अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये इथे आपला सुरेख असा मोदक तयार झालेला आहे.
ह्यातला मी एक मोदक तुम्हाला तोडूनही दाखवते. तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट व एकदम खुसखुशीत असा मोदक तयार झालेला आहे. तुम्हीही हे मोदक गणपती बाप्पासाठी एक वेळेस नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू.